नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र. सह्याद्री विथ महेंद्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे रिझल्ट लागले. लक्षवेधी असं महायुतीने यश प्राप्त केलं. त्यात आपण बोलतोय अहिल्यानगर या जिल्ह्याबद्दल. जो अहमदनगर जिल्हा होता त्याचं नामकरण झालं अहिल्यानगर. त्यामध्ये 12 पैकी टोटल ज्या विधानसभेच्या जागा होत्या 12, त्यापैकी टोटल 10 जागा ह्या महायुतीने आपल्याकडे ठेवल्या. त्यात जायंट किलर म्हणून ठरलेले अमोल खताळ, ज्यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. जे प्राजक्त तनपुरे होते राहुरी विधानसभेतनं, त्यांचा शिवाजी कळडिले यांनी पराभव केला. आणि जे काशीनाथ दाते सर, जे एनसीपी अजित पवार गटाकडनं लढले होते पारनेर विधानसभा मतदारसंघातनं, त्यांनी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव केलेला. ह्या सर्व जागा ज्या आहेत जे उलटफेर ठरले, यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा ठरली ती विखे घराण्याची, विखे कुटुंबियांनी घेतलेल्या भूमिकेची आणि त्यांनी केलेल्या नियोजनाची. बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध विखे पाटलांनी पूर्ण सिस्टम आपली उभी केली होती. सुजय विखे स्वतः जातीने लक्ष घालून होते आणि त्यामागे विषय असा होता की म्हणजे लक्ष घालण्यामागे सुजय विखे दक्षिणमध्ये पराभूत झाले होते लोकसभेच्या निवडणुकीला. त्यावेळेस ज्यांनी जास्त म्हणजे निलेश लंके अपोजिट उभे होते, निलेश लंके निवडून आलेले, त्यावेळेस ज्यांनी निलेश लंकेंना मदत केली असे म्हणतात, ज्या मतदारसंघामधनं, ते संपूर्ण उलटफेर आपल्याला या विधानसभेत विखे पाटील आणि सुजय विखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपणास पाहावयास मिळाले. निवडणुकीनंतर जेव्हा विजयी सभा झाली त्यावेळेसही सुजय विखे यांनी वक्तव्य केलं की सर्व जो बदला आहे आपण तो बदला घेऊनच आपण मी इथं तुमच्या पुढे आलेलो आहे. त्यामध्ये त्यांनी पारनेरचा, बाळासाहेब थोरात संगमनेरचा आणि प्राजक्त तनपुरे राहुरी यांचा उल्लेख केलेला. तर आज मला म्हणजे जी महाराष्ट्रात राजकारणामध्ये खूप मोठे मोठे लोक होऊन गेली, मोठे मोठे नावं आपल्याला, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील, आता जी पिढी होती बाळासाहेब विखे पाटलांनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ती पुढे नेली. आणि आता सुजय विखे. बोलण्याचा उद्देश हा आहे की सुजय विखे आता पूर्णपणे परिपक्व झालेले दिसत आहेत ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. कारण पराभव पचवला त्यांनी, लोकसभेला जो त्यांचा दारुण पराभव झाला तो त्यांनी पचवला. आणि हे जे 4-5-6 महिने मिळाले त्यामध्ये काम करून, पुन्हा संघटन बांधून, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्याला एक मजबूती दिली आणि त्यांनी विजयश्री खेचून आणली. म्हणजे पूर्ण अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा विखे घराणं आणि त्यातल्या त्यात सुजय विखे यांची खूप काही चर्चा चालू आहे. सो मला तरी असं वाटतंय की सुजय विखे हे नव्या पिढीत तयार झालेले आहेत. ते पूर्ण महाराष्ट्रासाठी तयार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा येत्या पुढच्या काळात चांगलाच रोल असणार आहे आणि ते महत्त्वाची भूमिका बजावतील. तुम्हाला काय वाटतंय सुजय विखे यांच्याबद्दल किंवा यांच्या कार्यक्षमतेबद्दल? नक्की कमेंट करा. धन्यवाद.